नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी मिरचीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे बिन तिखटाचे जे लांबडे एकदम लांब असतात ना, अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मधले हे बी काढू शकता। मी अशा लांबड्या कापल्यात। तुम्ही बारीक पण हे जे दोन दोन बी तुकडे करू शकता। तर त्यासाठी बघा साहित्य काय काय। 4 मिरच्या घेतल्यात, ह्या तिखटवाल्या आहेत। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतले आणि आपण जेवतो ना ते 4 ते 5 चमचे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे मी एवढं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा सगळे एकत्र कुटून घेतलेलं आहे। तवा गरम करत ठेवलेला आहे। हा तवा लोखंडाचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही। जे आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापाने 2 चमचे तरी टाकायचं। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं एक छोट्या आकाराचा बघा कांदा असा मोठा मोठा कापला, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, मीडियम असा कापलेला आहे। कांदा आपण चांगला पहिला भाजून घेऊया। गॅस मीडियम आहे। कांदा बघा असा भाजून घ्यायचा। तर गॅस बारीक करते। आता हे जे खलबत्त्यात जे कुटून घेतलं होतं ना, हे सगळं टाकून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने 2 चमचे गच्च भरून झालेलं आहे। कारण मिरची तिखट नसते त्यामुळे बघा ही मिरची टाकलेली आहे मी। चवीला छान लागतं, तुम्ही करून बघा। आता तुम्हाला मी सांगते ह्याच्यात तुम्ही अजून काय काय टाकू शकता। ह्याच्यामध्ये कांदा भाजला की नाही की टमाटर टाकायचं एक छोट्या आकाराचं, जास्त मोठं टाकू नका, छोट्या आकाराचं टाका आणि चांगलं परतल्यावर हे कुटून घ्या। 1 मिनिटभर फक्त परतते बघा। हे मिनिटभर परतून घेतलेलं आहे। खूप साऱ्या मिरचीच्या रेसिपी टाकल्या तर वेगवेगळ्या पद्धतीनं, पण काय होतं माहिती आहे का, तोंडी लावायला काय तर असं वेगळं असं आपण जास्त थकलं की खायला असं वाटतं एकच काय खायचं सारखं, तर वेगवेगळं खायचं। तर तुम्हाला मी असे वेगवेगळ्या रेसिपी दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा आणि मला तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये मी अजून काय टाकू शकते। आता ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या, धुवून पुसून घेतलेल्या मिरच्या आहेत बघा। आता ह्या ना परतून घ्यायच्या आपल्याला 1 मिनिटभर, 2 मिनिटं बघा एकसारखं मी परतून घेतलेलं आहे। गॅस बारीक केलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं। जर तुम्ही टमाटर जर टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळायचं, पण लिंबू कधी पिळायचं खाली घेतल्यानंतर पिळायचं आणि हलवायचं, ह्याच्यात पिळू नका। टमाट्यानं तर एकदम मस्त लागतं, नाहीतर आमचूर पावडर जरी अर्धा चमचा टाकली तरी पण चालेल। आता गॅस बारीक केलेला आहे। एक 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचे। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं ठेवलं होतं। तुमचे जर बघा तवा जास्त जर पातळ असेल तर बघा, नाही तर खाली करपल वगैरे बघा अशा पद्धतीत होते मस्त। चवीला ते किती छान लागते ना, ठसकाय लागलं बघा, एकदम छान लागते। तुम्ही करून बघा अशा पद्धतीनं। तुम्हाला सांगितलं तुम्ही थोडीशी आमचूर पावडर टाकू शकता, लिंबाचा रस टाकू शकता। माझं ऐकून एकदा टमाटर पण टाकून बघा, एकदम 1 नंबर लागेल आणि ही 8 दिवस राहील, खराब होणार नाही काय नाही। अगोदर जरी तुम्ही थोडीशी मिरची परतून घेतली तरी चालेल। अशा पद्धतीने बनवून घ्या। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा।